महेंद्र शेठ घरत यांच्यावर निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पाहिलं जातं त्यांच्याकडे आणि नक्कीच त्यांच्या गीतावर एक छोटंसं झलक या ठिकाणी सादर केलेली आहे। तर जाऊया मैदानाकडे। आपण पाहतोय नवीन सामना आपल्या भेटीला येतोय। दुसऱ्या फेरीतला पहिला सामना नक्कीच आपल्या भेटीला येतोय। काँग्रेस कमिटी कुंडेगाव आयोजित काँग्रेस चषक 2026 मध्ये आपल्या सर्वांचं विवेक पाटील स्वागत करतो या कुंडेगावच्या क्रीडा नगरीवर। जाऊया मैदानाकडे थेट। प्रमोद स्पोर्ट्स सोनारी विपक्ष आपण पाहतोय या ठिकाणी नक्कीच सुरुंगपाडा या दोन संघांमध्ये हा सामना रंगणार आहे। सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होते आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय संदीप आणि दिनू ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे। तर गोलंदाज पाहतोय आपण सनी म्हात्रे। पहिला गोलंदाज येतोय सुरुंगपाडा संघाचा संदीप पाटील स्ट्राईकला जाईल। यावेळचा पहिला चेंडू उचललाय कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातो ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे तिथपर्यंत चेंडू अडवतोय तिथपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत। 2 धावेने धावसंख्येला सुरुवात होतीये। 3 षटकांचा सामना असेल। जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मनसुबा हा सोनारी संघाचा असेल कारण सोनारी संघाचा जर पाहिलं तर पप्पू जिथपर्यंत खेळपट्टीवर आहे तिथपर्यंत धाबांचा ओघ वाढू शकतो। पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू। यावेळचा चेंडू शॉट केलाय स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय थांबणार नाहीये जातोय खणखणीत सीमा पार चौकार डीजे। नक्कीच 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत आणि सनी या गोलंदाजावर पाहतोय आपण 2 चेंडू मध्ये 2 धावांचा फटका आणि हा चौकार येतोय। तिसरा चेंडू कुंडेगाव एंडकुंड राईट मोर द विकेटचा मारा। यावेळचा चेंडू शॉट आहे पुल केलाय पॉइंटच्या दिशेने चेंडू थांबणार नाही जाणार सीमा पार चौकार। विशेष नक्कीच पाहतोय आपण बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळालेले पप्पू संदीपच्या बॅट मधून बॅट ओकतोय मात्र आताचा चेंडू बॅटची एज घेतली आहे अंपायरचा इशारा येतोय फलंदाज बाद होतोय। पहिला हादरा पहिला दणका पहिला मावळा बुरजावरून डासलतोय सोनारी संघाचा मोठा मासा गळाला लागला इथं मात्र सनी या गोलंदाजाच्या डीजे। मागच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच राहिलेली आहे। नक्कीच मॅन ऑफ द मॅच आहे। नक्कीच आपण पाहतोय पेठ संघाचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय या ठिकाणी किरण पाटील ज्यांनी 26 धावा तब्बल ठोकल्यात। तर नक्कीच किरण पाटील यांनी आपले मॅन ऑफ द मॅच चिखले संघाच्या खेळाडूंनी नक्कीच आपण पाहतोय किरण पाटील या खेळाडूंनी या ठिकाणी यायचं आहे आपले मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय नक्कीच प्रशांत कडू उर्फ बोबड्या या नावाने फेमस आहे आणि नक्कीच
एक तंत्रशुद्ध फलंदाज आपल्याला माहिती आहे सोनारी संघाचा. दोन्ही फॉर्मॅट खेळणारा खेळाडू, लेदर आणि टेनिस क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय प्रशांत कडू. मात्र प्रमोद स्पोर्ट्स सोनारी संघामध्ये नक्कीच या ठिकाणी या खेळाडूवर दारोमदार असेल आणि मॅन ऑफ द मॅच दिली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय मंचकावर पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू फसलाय, फटका जेल आहे, जेल घेतली गेली आहे. दुसरा दणका आणि दुसरा मावळा बुरजावरून डाजलतोय डीजे. आणि नक्कीच या ठिकाणी पाहतोय दुसरा हादरा बसलाय. दिनू मात्र बाजून परततोय. या ठिकाणी आपलं खातही न खोलता आपल्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये बॅक टू द पॅव्हलियन कडे रवाना होतोय. नवीन फलंदाज पाहतोय आपण मैदानामध्ये दाखल होतोय. या ठिकाणी आदेश मैदानामध्ये दाखल होतोय. नक्कीच मात्र पाहावं लागेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त झालाय आणि इथं मात्र पाहतोय पण धावसंख्या धावपलकावर जर पाहिली तर 11 धावा धावपलकावर लागतायत. अतिश मते गोलंदाज आपल्या षटकातला दुसरा षटक. नक्कीच दुसरं षटक आपल्या संघातर्फे घेऊन येतोय अतिश मते. समोर असेल एक अनुभवी फलंदाज प्रशांत कडू. पाहूया प्रशांतला खेळावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल, एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल सुरुंगपाडा संघासमोर. कारण हा नक्कीच दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतोय. अतिश मते या बेलचा चेंडू थोडासा फंबलिंग झालाय. कार्पेट ग्राउंड शॉट लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय हिट झाली आहे, डायरेक्ट हिट केली आहे. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आहे. हा पडतोय तिसरा विकेट, तिसरा दणका आणि तिसरा मावळा बुरजावरून डासलतोय डीजे. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी मात्र आदेश कडूची खेळी संपुष्टात येते आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु काय फिल्डिंग केली आहे त्या खेळाडूने. डायरेक्ट हिट स्टंपवर केली आहे आणि आदेशला केलाय तंबूच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. सत्यम फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आपण पाहतोय. आणि बबड्याच्या बॅटमधून निघालेला हा फटका. एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. 13 धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण. आणि आता मात्र स्ट्राईकला असेल सत्यम. अतिश मतेचा पुढचा चेंडू सत्यमसाठी पाहूया. या वेळेचा चेंडू ऑफ समोरून जाणारा चेंडू पाहतोय. निर्धाव चेंडू डॉट केला गेलाय. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमीत आपल्याला 18 चेंडूमध्ये कमीत कमी 30 ते 25 धावा जमवणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी थोडासा स्कोर थांबतोय. आताचा चेंडू पॉइंटच्या दिशेने हलकसं ग्लास केलंय. कार्पेट ग्राउंड शॉट पाहायला मिळालाय. एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्या हलवारपणे पुढे सरकते. धावसंख्या धावपलकावर 14 धावसंख्या धावपलकावर लागतायत. दुसरं षटक चालू आहे अतिश मती याचं. आणि या ठिकाणी 4 चेंडू आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. पाहूया अजूनही या षटकातले 2 चेंडू आहेत. प्रशांतच्या बॅटमधून येतील काय 2 मोठे फटके. कारण या ठिकाणी गरज आहे धाबांची. धाबांचा ओघ मात्र कुठेतरी कमी होताना पाहतोय आपण अतिश मध्ये. यावेळेचा चेंडू अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. क्लासिक फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावचीची संधी इथं मात्र ओव्हर थ्रो केलाय. पुन्हा एकदा तिसरी धाव होते की काय आणि तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली आहे.
3 धाबा या पलून काढलेल्या आहेत आणि 3 धाब्याने धावसंख्या आता मात्र वाढतीये. 17 धावसंख्या धावफलकावर लागतीये सोनारी संघाची. नक्कीच 3 धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय आणि या 3 धाब्याने 17 धावसंख्या. या षटकातला शेवटचा चेंडू अतिश मते याचा समोर असेल सत्या. बघूया हा चेंडू नक्कीच वॉर्निंग दिली आहे अतिरिक्त बम्सची, मात्र इथं चेंडू निर्धाव आणि नक्कीच बॅटची एज घेतली आहे. फलंदाज बाद होतो इथं. हा बसतोय नक्कीच चौथा हादरा या ठिकाणी सोनारी संघाला बसतोय. बेल्स घेऊन जायचंय. सर काढून ठेवा त्या. आहे का सरांच्या बॅग मध्ये बघा जरा. पंचांच्या बॅग मध्ये चेक करा. तर नक्कीच आता मात्र पाहतोय आपण 2 षटकं झालेली आहेत आणि 2 षटकामध्ये जर धावसंख्या पाहिली आपण तर 17 धावा धावफलकावर लागतायत आणि अजूनही शेवटचं अंतिम षटक स्लॉग वरीतलं हाणामारीतलं अंतिम षटक घेऊन येतोय. हो या गोलंदाज कोण असेल या ठिकाणी. अलंकार तांडेल येतोय शेवटचं अंतिम षटक घेऊन. नक्कीच मात्र या षटकावर प्रहार करावे लागतील सोनारी संघाच्या फलंदाजांना, कारण 17 धावसंख्या झाल्यात आणि या ठिकाणी 30 धाबांचं तरी टार्गेट करणं गरजेचं आहे. या ठिकाणी नक्कीच सुरुंगपाडा संघासमोर पाहूया अलंकार तांडेल. पहिला चेंडू फुलटॉस. टायमिंग प्रॉपर झाली आहे. आलाय दिलाय दणका प्रशांत कडूच्या बॅट मधून. हा हँडसम षटकार डीजे. ज्याची गरज होती तो बॉल आलाय आणि फुलटॉच चेंडू हा बॅटवर घेतलाय प्रशांत या फलंदाजांनी आणि भिटकावून दिलाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा डान्सिंग डट राहून फटका मारण्याचा प्रयत्न प्रशांत कडू याचा फसलाय, कारण चेंडू निर्धाव गेलाय आणि इथं मात्र धावसंख्या स्थिर आहे ती 23 वर. नक्कीच अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. अलंकार तांडेल कमबॅक करतोय. पहिला चेंडू फुलटॉस टाकल्यानंतर हा चेंडू डॉट केलाय. पुढचा चेंडू लॉर्ड ऑफ LBW ची आणि या ठिकाणी पंचांनी दिलाय हा खेळाडू बाद आणि इथं मात्र LBW बाद होतोय. या ठिकाणी हा पडतोय विकेट नंबर 4. डीजे प्रशांत कडू मात्र बाद होतोय. या ठिकाणी येतोय तंबूच्या आश्रयाला आणि या ठिकाणी पाहतोय आपण 5वा हादरा बसतोय सोनारी संघाला 23 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय प्रणित. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय प्रणित. पाहूया 3 चेंडू अजूनही बाकी आहेत.
सुरेख चेंडू आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क आला नाही, चेंडू जातोय निर्धाव आणि या ठिकाणी मात्र धावसंख्येला थोडासा ओघ येताना दिसत नाहीये. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय अलंकार तांडेल या गोलंदाजांनी. 3च्या 3 चेंडू डॉट 1 सफलता प्राप्त केली. बॅट चेंज घेतली, पाठीमागे चेंडू झालाय आणि एक धाव घेतली गेली आहे. 24 धावसंख्या धावफलकावर लागतायत. या षटकातला या इनिंग्स मधला शेवटचा चेंडू आपण पाहतोय. नक्कीच शेवटचा चेंडू अलंकार तांडेल याचा समोर असेल. सत्यम एखादा मोठा फटका, प्रितेश तर नक्कीच एखादा मोठा फटका येईल काय या चेंडूवर. एक सन्मानजनक स्कोर होईल कारण 24 धावसंख्या धावफलकावर लागल्या आहेत. आणि हा उडतोय त्रिफला, दांडा गुल होतोय. फर्निचर डिस्पेस साबा हादरा बसतोय. सोनारी संघाला 24 धावांपर्यंत रोखून ठेवलंय सुरुंगपाडा संघाने आणि 25 धावांचं आव्हान ठेवलंय ते सोनारी संघाने. पाहूया कशा प्रकारे आव्हान पेललं जाईल. नक्कीच एक इनिंग्स इथं समाप्त होते आणि एक इनिंग्स नंतर आपण पाहतोय की या ठिकाणी 18 चेंडूमध्ये 24 धाबा या ठिकाणी काढल्यात आणि 25 धाबांचं मापक कसं आव्हान ठेवलं गेलंय. तिथपर्यंत टॉस विन साठी आपण पुढच्या संघाला बोलवणार आहोत. संघ कुठलाय बोलवलंय लिहिलंय का? चला पांजा संघाचा कर्णधार आणि पिरकोण संघाचा कर्णधार. पांजा संघाच्या कर्णधाराने आणि पिरकोण संघाच्या कर्णधाराला विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. लगेचच, जास्त वेळ घेऊ नका, लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे लगेचच. पिरकोण संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. पांजी संघाच्या कर्णधाराला विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच एक इनिंग झालेली आहे. दुसऱ्या इनिंग्स साठी आमंत्रण करतोय मी. नक्कीच एक गोड आवाज असेल आपण पाहतोय या ठिकाणी. नक्कीच चेतन स्वामीचा आवाज आपण ऐकणार आहात. पुढच्या या 3 षटकांच्या विवरण सांगण्यासाठी आमंत्रित करतोय. मायक्रोफोनवर आवाज असेल नवीन चेतन स्वामींचा आणि पाहूया. हॅलो, धन्यवाद विवेकजी पाडे सर. 3 षटकामध्ये करायचे 25 धावा. 25 जिंकण्यासाठी दुसऱ्या फेरीमध्ये नक्कीच दाखल होईल. कोण संघामध्ये नक्कीच दाखल होईल यामध्ये नक्कीच नजरा लागल्या गेल्यात. एक बिग फाईट 3 षटकामध्ये फक्त 25 धावा. त्यामध्ये आपण पहिल्या षटक पहिला 11 धावा आल्या होत्या, पण 2 षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या. त्या म्हणजे आपण पाहिलं असेल 13 म्हणजे 12 बॉलमध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या. चांगली गोंधळी, चांगला कमबॅक अतिशय त्यानंतर आपण पाहिलं असेल अलंकार तांडेलनं केलं जबरदस्त खतर. गोंधळी पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ला तरी सुद्धा फक्त धावा खर्च केल्या 7. त्यामध्ये 2 विकेट. अंतिम बॉलवरती अक्षरशः दांडी गोल केली होती अलंकार तांडेलाने. तीन ओव्हरांनी 25 धावेची गरज. 18 बॉल 25 धावा. थोडा स्पीडअप करा विनंती करतो. टीमला नक्कीच विनंती करतो थोडा स्पीडअप करा. पंच एकदा वॉर्न करा. 3 षटक 18 बॉल आणि 25 धावेची गरज बॅटिंग करा टीम. आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. राधाकृष्ण सुरुंगपाडा संघ जबरदस्त मॅच होणार आहे. मात्र शंका नाही आहे. त्याला स्पीडअप करा. प्रत्येक बॉलवरती मात्र नक्कीच टीम मीटिंग नको आहे. थोडं स्पीडअप करा. 18 बॉलमध्ये करायचे 25 धावा. 25 धावा 18 बॉल. स्ट्राईक इन वरती फलंदाज आपण पाहताय.
अतिश मते आणि आपण नक्कीच पाहता आशिष याला ही सलामीची जोडी मैदानात नक्की दाखल झाली. 18 बॉल मध्ये करायची 25 धावेची गरज जिंकण्यासाठी दोन बंधूंची जोडी मैदानात मध्ये नक्कीच पाहायला मिळते. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नक्कीच पाहिलं असेल LB मॉर्कल, मौलमी मॉर्कल, त्यानंतर युसुफ पठाण, इरफान पठाण, एस एनडी फ्लावर, ग्लॅन फ्लावर, त्यानंतर टेनिस क्रिकेट विश्व पटलावरती जर विचार केला तर किरण पवार, त्यानंतर आपण पाहायचं अक्षय पवार, दिगोडचा मात्र नक्कीच आपण पाहायचं विश्वजीत ठाकूर मोठ्या, त्यानंतर अभिजित ठाकूर छोट्या, हे अनेक सारे मात्र नक्कीच बंधूची जोडी याने क्रिकेट विश्व पटलाला नक्कीच अक्षरशः दणाणून सोडलं. तेच मैदानाच्या आतमध्ये आतिश आणि आशिषला पाहत आहे. पहिलाच बॉल भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस पॉइंट ट्रॅक वरती पहिलाच बॉल हाताळताना आदेशला पाहत आहे. जबरदस्त गोलंदाजी आदेश कडू, नावामध्ये अक्षरशः कडू आहे पण गोलंदाजी अक्षरशः मध्ये नक्कीच गोड करताना पाहायला मिळतोय. भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस, जबरदस्त बॉल, सोनार एक्सप्रेस ऑन अ ट्रॅक आदेशला पाहत आहे आपण. जबरदस्त गोलंदाजी पहिल्याच बॉल वरती भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि अक्षरशः वेगानं बीट केलाय. समोर फलंदाज पाहत आहे आपण. सेकंड बॉल समोर घेतलाय, वाईड लॉंग ऑफ द फील्डर आहे, पकडलाय जेल मैदानाच्या आतमध्ये संपलाय. फलंदाज आशिष मते याचा खेळ, मोठी विकेट, गोल्डन डकचा शिकार मानलाय आशिष मते. बॅक टू द आउट. आदरणीय अलंकारजी हरिश्चंद्र पाटील साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत केलं काय तर विकेट नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये 25चं टार्गेट सेव्ह करताना पहिलाच बॉल डॉट, त्यानंतर मात्र नक्कीच मोठा फटका मारायचा प्रयत्न तो सुद्धा मात्र नक्कीच असफल ठरलाय. फलंदाज अतिश मते, मोठी विकेट मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 2 बॉल झालेत, धावा फक्त मात्र नक्कीच 0 लागले. अद्यापर्यंत स्कोर मध्ये नक्कीच ओपन झाला नाहीये कारण एक मोठी विकेट पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आपण पाहत आहे वैभव टांडेलला इन्व्हाइट केलं. इनिंग नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॉल ट्रॅक वरती आदेश कडू. पहिलाच बॉल बॅटची कडा पाठीमागे, थोडा झाला फंबल आणि झेल झाला मात्र नक्कीच जमिनीत दान. लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये नक्कीच फील्डर तैनात केला होता आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग मध्ये, त्यानंतर मध्ये नक्कीच बॉल ट्रॅव्हल झाला लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये, थोडं झाला फंबल, त्यानंतर मध्ये नक्कीच सिंगल पळून काढली. हे एकादश श्रीकांश केलाय. टीम बॅटिंग संघ आपण पाहत आहे राधाकृष्ण सुरुंगपाडा संघ. पहिली धाव मध्ये नक्कीच ऍड होईल. स्ट्राईक इन मध्ये आता मध्ये नक्कीच सलामी वीर अतिश मतेला पाहत आहे. 25 हे टार्गेट, पहिली धाव मध्ये नक्कीच जोडली गेल्या. 24 अद्यापी करायच्यात. 3 बॉलचा खेळ संपला, अद्यापी 3 बॉल येणं बाकी असतील. वन ट्रॅक वरती आदेश कडू. चौथा बॉल फुलटॉस, दिशा दाखवल्या, फील्डर आहे त्याच्या वगेच्या बाहेर, एक डबा सीमारेषच्या पार, समोरच्या बॅक स्क्रीनला टच करत येतोय पहिला चौकार. धन्यवाद डीजे विशेष. कारण विचार केला तर 12 उलटून गेले, त्यानंतर एक मताने की सुवर्ण संधी लाभत्या आणि जबरदस्त मताने की 2 आपण पाहता विशेषच्या माध्यमातून. हो फ्लिक ऑफ द रिस्ट आदलं फ्रेचर वेस्ट इंडिज संघाचा, त्यानंतर आपण पाहिलं असेल अफगाणिस्तानचा मताने की राशिद खान, साई गावचा अनिकेत मोकल, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये हा सुरुंगपाडा संघाचा मताने की आपण पाहिलं असेल अतीत मध्येच्या बॅट मधून तडाखा षटकार. मास्टर फ्लिक ऑफ द रेस मैदानाच्या आतमध्ये फक्त न फक्त मताने की दिशा दाखवली. मैदानाच्या आतमध्ये आदेशची मताने की दिशा करप केली. बाईक पुढे जाऊन पंच घ्यायचा प्रयत्न, स्वतःवरती नाराज आहे. बॉल फेकला डॉट, 6 बॉलचा खेळ संपलाय. आणि धावा लागत पलकावरती टीम बॅटिंग संघ राधाकृष्ण मताने की आपण पाहिलं असेल सुरुपाडा संघ 11 धावा 1 विकेट.
6 बॉलचा खेळ संपला. 11 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. अद्याप करायचे 12 बॉल आणि जवळ 14 धावेची गरज. 12 मध्ये करायचे 14 धावा आणि काही दिवसामध्ये अजून एक मैदान नक्कीच याच मैदानावरती एका गावाची मैदान नक्कीच एकजूट काय असते हे पाहायला मैदान नक्कीच पाहायला मिळेल. जबरदस्त करते स्पर्धा आपण नक्कीच पाहताय आणि अजून एक स्पर्धा गावाच्या नावासाठी मात्र नक्कीच आपण पाहणार आहोत. कोंडेगाव प्रीमियर लीग KPL 2026 पर्व आपण नक्कीच पाहताय. 9 त्या थाटामाटात जे मत नक्कीच झाले होते गत वर्षी एकत्र मत नक्कीच आणण्याचं काम करतं ते नक्कीच आपण पाहायचं. आयोजक बाप्पा मोरया. कोंडेगाव मत नक्कीच ग्रुप 28 फेब्रुवारी ते मध्ये नक्कीच 1 मार्च पर्यंत जवळ 2 दिवसाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रीमियर लीग म्हणजे काय, गावाला आणि तरुण पिढीला मध्ये नक्कीच एकत्र येण्याचं काम करतं ती म्हणजे प्रीमियर लीग. एखादा मध्ये नक्कीच चांगला खेळाडू त्यामध्ये नक्कीच स्पर्धेमध्ये चांगला खेळ करतो आणि त्यामध्ये नक्कीच खेळाडूला एक प्रोत्साहन देण्याचं काम, एक प्लॅटफॉर्म सेट करून द्यायचं काम कोण करतं हे सर्व आयोजक. आणि त्याच मध्ये नक्कीच आयोजकांनी घेतलेली मेहनत तुम्हाला मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. 28 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत आयोजक असलेले मध्ये नक्कीच बाप्पा मोरया कुंडेगाव ग्रुप संघ जबरदस्त करते मॅच. साई बोळे यांचं नक्कीच आगमन झालं. त्याचबरोबर दिनेशजी बंडा सर हेच पंचांचं मध्ये नक्कीच हेच बॅटिंग मध्ये नक्कीच रिव्ह्यू घेतला. इथं पंचाळकर मध्ये नक्कीच अक्षेप मध्ये नक्कीच नोंदवला गेलाय. ऑप्शनच्या बाहेर मध्ये नक्कीच बॉल लँड झाला होता. लाऊडली अपील केली होती. डिसिजन मध्ये नक्कीच पेंडिंग असेल. PTCच्या माध्यमातून मध्ये नक्कीच आपण ही स्पर्धा अनुभवताय. उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी म्हणजे याच्याकडे नक्कीच पाहिलं तर PTC फेअर डिलिव्हरी म्हणजे बॉल खरं फेकला काय डॉट चांगला कमबॅक बॉल ट्रॅक वरती नयनला पाहत आहे. अजून एक खेळतार वेगवान गोलंदाज मैदानाच्या आत मैदानात झालाय. समोर मध्ये नक्कीच पाहत आहे आपण फलंदाज वैभव तांडेल्याला. सेकंड बॉल नयनाचा स्लोवर वर पिक केलाय गुडघ्या टेकून. फिल्डर आहे त्याच्या डोक्याच्या वरतून हाय अँड हॅन्डसम ठोकलाय पॅरलर स्ट्रोक वैभवच्या बॅट मधून. 6 षटकार. षटकार ठोकला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा 1 विकेट. त्यानंतर नयन आला पहिलाच बॉल डॉट. त्यानंतर कडा प्रार बॉल सीमा पार षटकार पाहायला मिळाला. ओ स्विंग अँड मिस जबरदस्त बॉल. फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये कधी तेज तरणार तर त्यानंतर मात्र नक्कीच अक्षरशः बॉलची गती करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये चकवा देताना वैभव तांडेलाला नयनला पाहत आहे. जबरदस्त बॉल चांगला कमबॅक. तिसरा बॉल डॉट फेकला गेलाय. पहिला बॉल डॉट 6 डॉट हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्लोवर वर आडव्या पाटण्या घ्यायचा प्रयत्न ऑन साइडला बॉल चाला डीप मध्ये तर प्रोटेक्शन आहे. सिंगल तर मे दुसरीचा प्रयत्न होतोय तोपर्यंत मात्र नक्कीच 2 धावा पळून काढले जातात. 2 धावा संघ जाऊन पोहोचलाय. टीम सुरुंगपाडा संघ फक्त आपण पाहत आहे 19 धावा जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. 8 बॉल आणि 6 धावेची गरज. एखादा मोठा फटका मॅच फिनिश परंतु एखादा चांगला मध्ये नक्कीच एका दुसरा बॉल आला अंतिम श्रेणीमध्ये नक्कीच सामना जाईल यात मात्र शंका नाही. 8 मध्ये करायचे 6 धावा. 8 बॉल 6 धावेची गरज. पहिले षटक 11 त्यानंतर या षटकामध्ये 1 षटकार ठोकला गेलाय. स्ट्राईक वरती वैभव तांडेलला पाहत आहे आपण. फक्त 6 धावेची गरज आहे. दुसरा परिमध्ये नक्कीच संघ दाखल होईल पण तो या धावामध्ये नक्कीच बॅकफुटला जाऊन खरं तर कट केलाय बॉलला. फिल्डर मध्ये नक्कीच तैनात आहे. सिंगल तर मिळाली. चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत सिंगल्स मिळेल या बॉल वरती. सिंगल टोटल अजून मात्र नक्कीच पुढे सरकेल. धावा लागत पटलं वरती 20 कम्प्लीट. 20 धावा 1 विकेट. फक्त 5 धावेची गरज. बॅटिंग टीम आपण पाहत आहे. राधाकृष्ण सुरुंगपाडा संघाला 5 धावेची गरज अद्याप आहे. 7 मध्ये करायचे 5. 7 बॉल 5 धावेची गरज. ऑलराइट मोर द विकेट. नयनला पाहत आहे.
हलक्या त्याने खेळत तर बॉल मात्र नक्कीच ढकलून दिला ऑन साईडला डीप मध्ये खेळत तर मिड विकेटला फिल्डर आहे जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पळून काढल्या गेल्यात समीकरण येऊन टेपलाय 6 बॉल आणि करायचे फक्त 3 धावेची गरज डीजे तीन धावा नेक्स्ट मॅच आपण नक्कीच पाहणार आहोत अक्कादेवी पांजे आणि ऐकवीरा वागेश्वर पिरकोन संघ बिग फाईट मध्ये नक्कीच पाहायला मिळेल दोन्ही ताकदवर संघ यामध्ये नक्कीच उरण तालुक्यातील आपण पाहणार आहोत जबरदस्त मॅच होणार मात्र शंका नाहीये 3 षटकांची मध्ये नक्कीच बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल टॉस जिंकला आपण 6 मध्ये करायचे 3 फक्त जिंकण्यासाठी व्यासपीठावरती नक्कीच आपण पाहत आहे वैभव पाटील द लेजंड ऑफ टीम पांजे त्याचबरोबर रायझिंग स्टार साहिल भोईरला पाहत आहे आणि अनेक यंगस्टर मात्र नक्कीच आपण आमच्या कॉम्बॉक्स राईट साईडला नक्कीच पाहत आहे जबरदस्त खेळणारे खेळाडू त्यामध्ये मात्र नक्कीच मी उल्लेख करेन ज्याने मात्र नक्कीच 64 फेकलं होतं आणि धावा खर्च होता कमी त्यामध्ये मात्र नक्कीच कमबॅक केलं होतं समीरने जबरदस्त खेळणारे गोंदेजी केली होती तो समीर भोईर सुद्धा मात्र नक्कीच आमच्यासोबत जॉईन झालेत त्याचबरोबर क्रिश पाटील श्रवण पाटील सुद्धा मात्र नक्कीच जॉईन झालेत हो आडव्या पाटण्या घ्यायचा प्रयत्न ऑन साईडला बॉल मध्ये नक्कीच चालाय प्रचंड वेगानं फिल्डर आहे तिथे सिंगल तर मिलाय दुसरीचा पलटवर झालाय तोपर्यंत धावा पोहोचतील का येस डेफिनेटली 2 धावा झाले कंप्लीट फक्त जिंकण्यासाठी 5 बॉल करायचे तुम्हाला 1 धाव 5 मध्ये 1 ची गरज 5 बॉल 1 धावा या धावा सुद्धा अनेक स्पर्धेमध्ये डिफेंड होताना पाहायला पडतो आज या स्पर्धेमध्ये हा विक्रम होईल का हा प्रश्नचिन्ह पडलाय सध्याच्या घडीला मात्र नक्कीच चांगली फलंदाजी राहिल्या पण क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये नक्कीच कधी काय होईल त्याचा नेम नाहीये 5 मध्ये करायचे 1 धाव फक्त जिंकण्यासाठी 5 बॉल 1 स्ट्राईक इन वरती वैभव टांडेलला पाहताय ज्याच्या बॅट मधून एक षटकार काही दुहेर सिंगल मध्ये नक्की टीमला पुढ्याचं काम केलं हो अजून एक मात्र नक्कीच बॉल डॉट फेकला गेला की काय येस डायरेक्ट हिट केल्या पंचांचा इशारा अद्याप पेंडिंग आहे मैदान शोध मध्ये घडलाय काय तिसऱ्या पंचाकडे मात्र नक्कीच अपील केल्या रिव्ह्यूचा वापर मैदानाच्या आतमध्ये पंचांकडून मात्र नक्कीच केली गेल्या 5 मध्ये करायचे 1 धावा इट्स अ नॉट आउट म्हणजे सामना मात्र नक्की जवळ एक धाव कंप्लीट झाल्या गेल्या आणि जिंकलाय सामना टीम राधाकृष्ण सुरुपडा संघ पंच डिसिजन सामना फिनिश जिंकला टीम राधाकृष्ण सुरुंगपाडा संघ वेल प्लेट आणि हार्ड लक फिल्डिंग का संघ आपण पाहताय प्रमोट स्पोर्ट्स सोनारी संघ हार्ड लक आणि हार्ड लक तरी सामना ठरलाय सामना संपलेला नाही अद्याप मात्र नक्कीच एक धावेची गरज असा पंचांचा इशारा आलाय मैदानावरती घडलाय काय चला स्पीडअप करा मग हा बॉल डॉट असेल पंचांचा इशारा आलाय 4 मध्ये करायचे 1 धाव फक्त आता हा बॉल डॉट फेकला गेलाय 4 मध्ये 1 ची गरज
चला स्पीडअप करा. 4 मध्ये 1ची गरज. अद्याप सामना संपले नाहीये. मैदानाच्या मध्ये हे पाहायला मिळालं. 4 मध्ये 1ची गरज अद्याप सामना बॅलन्स आहे असं म्हटलं तरी अवघड होणार नाहीये कारण बॉल डॉट फेकला गेलाय. 4 मध्ये 1ची गरज. बॉल ट्रॅक वरती प्रशांतला बाद आहे. 4 मध्ये 1. चला स्पीडअप करा फिल्डिंग करा संघ आता. येस बॉलला कट केलाय. सामना फिनिश. वॉट पेट टीम राधाकृष्ण सुरंगपाडा संघ आणि हार्ड लक टीम आपण पाहत आहे प्रमोद स्पोर्ट्स सोने संघ सामना जिंकलाय. टीम आपण पाहिला सुरंगपाडा संघाने. नेक्स्ट मॅच साठी मला नक्की शुभेच्छा असतील. बोलूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या सामन्याचा सामनावी ठरलाय. ज्या खेळून आपण पाहिलं असेल फलंदाजीमध्ये जवळजवळ 12 धावा कुठल्या आणि 1 विकेट याच्या नावावती मध्ये नक्कीच राहिला तो ठरलाय. आतिश मते मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.